खरं तर व्यक्ती गमावल्याचं दुःख हे मोठं असतं, पण त्याच्यापेक्षा अधिक दुःख हे असतं की ती व्यक्ती आपल्याला परत कधीच पाहायला मिळणार नाही, त्याचा आवाज आपल्याला कधी ऐकायला येणार नाही. ही भावना ही मनाला दुःख आणि वेदना देणारी असते. आमच्यासाठी आमचा आधारस्तंभ हरपला, कारण त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही काम करत होतो. त्यांची कार्यपद्धती, त्यांची कामाची पद्धत, त्यांचं सगळं कामकाजाची पद्धत ही एक कार्यकर्ता म्हणून कशी आपल्याला आत्मसात करता येईल हा सातत्याने प्रयत्न असायचा. आणि ज्या वेळेला त्यांचं दुःखद निधन झालं त्यावेळेला सगळेच त्यांच्या कामाचं कौतुक करत होते. एक कार्यकर्ता म्हणून वाटायचं की हयातीत जे आम्हाला ऐकायचं होतं त्यांच्याबद्दल की त्यांनी काय केलं या राज्यासाठी, काय केलं या महाराष्ट्रासाठी, ते दुर्दैवाने ते नसताना इतकं ऐकायला मिळतंय की ती कणभर जरी प्रशंसा त्या माणसाच्या हयात असताना झाली असती तर कदाचित आणखी एक काम करण्याची एक प्रेरणा, प्रोत्साहन त्या निमित्ताने त्यांना मिळालं असतं. कारण या राज्याची सेवा करणं ही त्यांची इच्छापेक्षा त्यांची सवय जास्ती झालेली होती आणि त्या सवयीनुसार ते पहाटेपासून काम करायचे. आम्हाला सगळ्यांना सुद्धा सांगायचे की मंत्रालयामध्ये 3 दिवस हे तुम्ही दिलेच पाहिजेत. सोमवारी आम्ही मंत्रालयामध्ये यायचो, मंगळवारचा अख्खा दिवस त्यांच्यासोबत जायचा, बुधवारचा अख्खा दिवस त्यांच्यासोबत जायचा आणि त्यांच्याशिवाय कधी काम करावं लागेल अशी भावना सुद्धा दुरान्वे सुद्धा मनाला स्पर्श करून कधी गेली नाही. मला आठवतंय 28 जून 2024 रोजी त्यांनी बजेट मांडलं. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्यांनी त्या बजेटमध्ये जाहीर केली. त्या दिवशी जे जॅकेट त्यांनी घातलं होतं गुलाबी रंगाचं, खरं तो रंग काय फारसा असा त्यांचा काय आवडीचा किंवा अशातला काही भाग नाही, पण ते जे जॅकेट घातलं त्या आमच्या आग्रहानंतर 12 जॅकेट तशी शिवून घेतली आणि मग प्रत्येक सभेमध्ये त्या जॅकेटनी ते प्रचाराला यायचे. आपल्या प्रत्येकाचा एक नेता असतो, त्या नेत्याच्या नेतृत्वाखाली आपण काम करत असतो. तो नेता आपला अभिमान असतो, तो नेता आपला माज असतो, ते चांगल्या पद्धतीनं माज असतो. हा आमचा रुबाबदार नेता चालत यायचे, तो रुबाबदारपणा बघून आम्हाला अभिमान वाटायचा